नमस्कार मित्रांनो. आज मार्केट खाली का पडलं याचे रिझन्स मी सांगणार आहे. ट्रम्पने बोलला आहे की जे रूसकडून क्रूड ऑइल बाय करतात त्यांच्यावर 500% टॅरिफ लावणार आहे. म्हणजे भारतावर 500% टॅरिफ लावण्याची शक्यता आहे आणि ऑलरेडी 50% चालू आहे. आणि ह्या न्यूजमुळे की मार्केट खाली आज पडलेलं आहे. हे मला तुम्हाला हे सांगायचं होतं. आणि मेन म्हणजे काय आहे की ट्रम्प असं का करतोय, सगळ्यांवर टेरिफ का लावतोय. मोस्टली तो काय करतोय की ब्राझील, चायना किंवा इंडिया जे रूसकडून म्हणजे जे रशियाकडून क्रूड ऑइल बाय करतात त्यांच्यावर तो मुद्दामन टेरिफ लावत आहे. कारण का माहिती आहे का, जे काही देश आहेत आशिया खंडातील किंवा युरोपियन कंट्रीजमधील काही देश आहेत ना, ते डॉलर इंडिपेंडंट होण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे त्यांनी एक नवीन करन्सी काढण्याचा प्रयत्न करत आहेत, ते ब्रिक्स करन्सी. म्हणजे डॉलर थ्रू आपण व्यवहार करायचा नाही आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा. म्हणजे डॉलरची इंडिपेंडन्सी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे मग युएसच्या डॉलरची व्हॅल्यू राहणार नाही. मग त्यामुळे युएस इकॉनॉमीवर इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे ट्रम्प मुद्दामन जाणून बुजून व्हेनेझुएलावर अटॅक करणं, जे क्रूड ऑइल एक्सपोर्ट करतात त्या कंट्रीवर अटॅक करणं किंवा त्याच्या मित्रांना त्रास देणं टॅरिफ लावून, हे ट्रम्प करत आहे. आणि अजून एक न्यूज आहे की ट्रम्पनं जे काही सगळ्यांना टेरिफ लावले ते युएस कोर्ट इलिगल म्हणत आहे किंवा इलिगल डिक्लेअर करणार आहे. कारण हे काही दिवसामध्ये समजेल आपल्याला. आणि अजून एक गोष्ट आहे की ट्रम्पनं भारी शाळा केलेली आहे एक, की युएस कोर्टनं जरी टेरिफ जे लावलेलं आहे सगळ्या देशांवर ते इलिगल जरी ठरवलं तर त्याने एक संसदेत एक प्रस्ताव मांडलेला आहे की मी जे क्रूड ऑइलसाठी की टेरिफ लावलेले आहेत व्हेनेझुएलावर किंवा बाकीच्या देशावर, ते योग्य आहेत का नाही हे संसदेमध्ये त्यांना वोटिंगसाठी प्रस्ताव मांडलेला आहे आणि ड्राफ्ट तयार केलेला आहे आणि त्यांच्याकडून त्यांची मतं घेणार आहे. म्हणजे ते संसदेत जर लोकांनी जास्त वोटिंग केलं तर टेरिफ लागणार. म्हणजे कोर्टानं जरी नाही म्हटलं तर दुसरा मार्ग त्यानं तयार ऑलरेडी रेडी ठेवलेला आहे. हे मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. त्यामुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये जादा सेलिंग प्रेशर येत आहे. पण ह्याच्यामुळेच मार्केट खाली पडत आहे ह्या ट्रम्पमुळे. ह्या ट्रम्पला जरा गोळी मारून उडवून टाका. हे मजाक करतोय, आय एम नॉट सिरियस अबाउट दॅट. बट त्याच्यामुळे सगळ्या देशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. पण मला एवढं एक सांगायचं आहे की ही जी व्होलॅटिलिटी आहे, खाली येते मार्केट, हे टेम्पररी असेल, हे काय फॉरएव्हर नाही चालणार आहे. त्यामुळे तुम्ही SIP केला कंटिन्यू करा, तुम्हाला चान्स आहे. उलट हे लोअर लेवलला अवरेजिंग होते, युनिट जास्त साठत आहेत, त्यामुळे तुमचा वेल्थ क्रिएट लवकर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे मला तुम्हाला ह्या व्हिडिओवरून सांगायचं होतं. काय पॅनिक व्हायची गरज नाही, काय नाही. ठीक आहे. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड, यू हॅव टू ट्रस्ट अमित डाके. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.